एकतर आपण ही माहिती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय. अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे, ते 27/3/2026 ला पाठवलं. त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं. अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस. पंचनाम्याची मागणी कधी केली आहे डिपार्टमेंटनी? 27/3/2026. आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे. हे साफ खोटे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे. 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे. आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये. मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026. साहेब, 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3-3 3.5 महिने. हे पण आता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून. अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे. अच्छा, एनडीआरएफचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय. एनडीआरएफ मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा. कोकण कुठल्या निकषामध्ये येतं एकदा जाहीर करा. एनडीआरएफच्या नॉर्म मध्ये पर हेक्टरी आपण किती देणार आहोत? अच्छा, मागणी कितीची आहे? शेवटची मागणी अध्यक्ष महोदय 2006 ला आंबा आणि काजू उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली 2006 मध्ये. आमचा आंबा आणि काजू शेतकरी त्याच्यानंतर त्याला काहीच मिळालेलं नाही. 2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय. तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा.